सर्वांना प्रेज लॉर्ड. आज आपण दाविदाच्या जीवनाविषयी आपण पाहणार आहोत. दाविदाला कशा प्रकारे देवाने विजय दिला, दावीद कशा प्रकारे इस्रायलचा राजा बनला आणि कशा प्रकारे देवाला त्याने प्रसन्न केलं. आज आपण दाविदाचं जीवन पाहणार आहोत. किंग डेव्हिड ज्याला म्हटलेलं आहे, ज्यानं इस्रायल देशावर 40 वर्ष राज्य केलं. दाविदाचं जीवन जर आपण पाहिलं तर दाविदाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की तो मेंढपाळ होता, मेंढर सांभाळणारा तो व्यक्ती होता आणि कसल्या प्रकारची युद्धकला त्याला माहीत नव्हती. परंतु जर वाचत आम्ही गेलो तर युद्ध त्याने जिंकलेलं आहे. गलियात नावाच्या व्यक्तीला त्याने त्या ठिकाणी हरवलेला आहे, त्याच्यावर त्यानं विजय मिळवलेला आहे आणि म्हणून आम्ही पाहतो देवाने त्याला त्या ठिकाणी विजय दिला आणि तो दावीद इस्रायलचा राजा बनलेला आहे. आज आपण पाहणार आहोत की दावीद राजा झाला त्याच्या मागचं रहस्य. दाविदाला देवाने उकिरड्यावरून उचलून एक मोठ्या हायेस्ट पोस्टवर पदावर त्याला बसवलेला आहे. आज आपण पाहतो दाविदाचे गुणधर्म जर आम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात. पहिली गोष्ट, दावीद हा विश्वासयोग्य होता. तो आपल्या वडिलाबरोबर विश्वासयोग्य होता. तो प्रत्येक गोष्टीमध्ये देवाबरोबर तो विश्वासयोग्य होता. तो देवाचं भय बाळगणारा होता. तो देवाच्या वचनाच्या अनुसार जीवन जगणारा होता. तो देवावर सर्वस्व अवलंबून होता. त्यानं आपलं जीवन देवाला समर्पित केलं होतं. अनेक अशा गोष्टी आम्ही पाहतो आणि या सर्व गोष्टी त्याला यशस्वी करतात, त्याला आशीर्वादित करतात, त्याला उच्च पदावर घेऊन जातात. आज या ठिकाणी दाविदाकडून आम्ही अनेक गोष्टी शिकतो. दाविदाकडून अनेक उत्साहित करण्याच्या, एन्करेजमेंट होण्याच्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दाविदाच्या जीवनाचं रहस्य, धुळीतून उचलून उच्च पदावर परमेश्वर त्याला घेऊन गेला. त्याच्या मागचं रहस्य जे आहे, तो देवाचं भय बाळगणारा होता. तो प्रार्थना करणारा होता. तो वचनाचं अनुसरण करणारा होता. तो आपलं जीवन देवाला पूर्णपणे देणारा होता. देवाचं भय त्याच्या जीवनामध्ये होतं. नम्रता त्याच्या जीवनामध्ये होती. लीनता त्याच्या जीवनामध्ये होती. सहनशीलता त्याच्या जीवनामध्ये होती. अनेक गोष्टी. आणि त्याचं जीवन प्रार्थनेचं जीवन होतं, विश्वासाचं जीवन होतं. आणि म्हणून या सर्व गोष्टी दाविदाला यशाकडे घेऊन जातात. आज आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर निश्चितच कशा प्रकारे आम्ही यश प्राप्त करू शकतो, काय केल्याने आम्हाला यश प्राप्त होईल, त्याच्याकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे. जसं की देवाकडे दाविदाने लक्ष दिलं आणि दाविदाला पूर्णपणे माहीत होतं की माझा परमेश्वर मला यशस्वी करणारा देव आहे. माझा परमेश्वर मला यश देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून दावीद पूर्णपणे त्यावर तो अवलंबून होता. दावीद पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून होता. त्याच्या जीवनामध्ये आम्ही अनेक घटना पाहतो की ज्या वेळेस उदाहरणं आम्ही त्याचे पाहतो, एक हृदयाला भिडणारे असे उदाहरणं आहेत. त्या उदाहरणापासून आम्ही देखील प्रज्वलित होऊ शकतो, इग्नाईट आम्ही होऊ शकतो. जशा प्रकारे दावीद त्या ठिकाणी प्रज्वलित झाला, देवाच्या वचनाच्या अनुसार त्यानं जीवन जगला आणि त्यामुळे देवाने त्याला एक उंच स्तरावर नेऊन ठेवलं. आज आपल्याला उंच स्तरावर जायचं असेल, आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्त करायचं असेल, आपल्याला पण आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे केंद्रित करावं लागेल. यश मिळण्याचे जे काही टिप्स आहेत दाविदाच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतात आणि त्या टिप्स आहेत देवाचं भय बाळगणं, देवावर सर्वस्वी अवलंबून राहणं, प्रार्थना करणं, वचनाचं पालन करणं, देवाचं भय, देवाची आराधना, देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये बसणं, नम्रतेचं जीवन जगणं, सहनशीलतेचं जीवन जगणं, या सर्व गोष्टी आम्हाला त्या विशेष आशीर्वादाकडे, यशाकडे घेऊन जातात, ज्या की दाविदाला घेऊन गेलेल्या आहेत. आज दाविदाच्या जीवनापासून जगामध्ये अनेक लोक उत्साहित झालेले आहेत, अनेक लोक इन्करेज झालेले आहेत,
आणि दाविदासारखं जीवन जगून अनेक लोकांनी यश प्राप्त केलेलं आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी अनेक वचनामध्ये तो म्हणतोय की मी एका वचनामध्ये तो असं म्हणतो की मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला, त्याने माझे सर्व दुःख दूर केले. आज प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये देखील तो परमेश्वर कार्य करू शकतो. निश्चितरित्या आपल्या जीवनामध्ये देखील तो परमेश्वर दाविदाचा आशीर्वाद देऊ शकतो. ज्या प्रकारे दाविदाला त्याने उचललं, आम्हाला पण तो उचलू शकतो. परंतु त्यापूर्वी आम्हाला त्याच्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्या टिप्स आम्ही या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. निश्चितच त्या फॉलो आम्ही जर केल्या टिप्स, तर आमच्या जीवनात देखील यशाचं वादळ, यश आमच्या जीवनामध्ये देखील येईल. आमच्या जीवनामध्ये देखील देवाचा आशीर्वाद येईल आणि त्या ठिकाणी आम्ही विजय जीवन जगू. असे अनेक त्या ठिकाणी दाविदासारखे अनेक रोल मॉडेल आम्हाला पाहायला मिळतात. अनेक पात्र आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात, ज्याने प्रभूच्या सानिध्यामध्ये राहून एक यशाचं यशस्वी जीवन, आनंदाचं जीवन त्यांनी त्या ठिकाणी जगायला सुरुवात केली आणि ते जगले. आणि देव त्यांच्याबरोबर राहिला. त्यांनी युद्ध जिंकलं, त्यांनी शत्रूला हरवलं, त्यांनी विजय मिळवला आणि ते आनंदाचं जीवन त्या ठिकाणी जगलेलं आहे. आज या ठिकाणी आम्हाला एकच वचन शिकवतंय की आम्ही दाविदासारखा विजय मिळवू शकतो, जर का त्याच्यासारखं आम्ही जीवन जगलो तर. आणि म्हणून आमच्या जीवनात आम्हाला यश कशाने मिळेल, काय केल्याने आम्हाला आशीर्वाद मिळेल, काय केल्याने आम्हाला विजय मिळेल, तर त्या ठिकाणी मी दाविदाकडून शिकू शकतो. दाविदाचा आदर्श आम्ही घेऊ शकतो की ज्या दाविदाने देवावर अवलंबून राहून विजय मिळवला, युद्ध त्यानं जिंकलं आणि तो इस्रायलाचा राजा त्या ठिकाणी झाला. या सर्व गोष्टी मागं फक्त प्रियानो देवाचं सामर्थ्य आहे, दाविदाचा विश्वास आहे, दाविदाची प्रार्थना आहे, दाविदाचं देवावर अवलंबून राहणं आहे. आणि म्हणून तो स्तोत्रसंहितेमध्ये म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार. मग या वचनातूनच आम्हाला पाहायला मिळतं की तो किती परमेश्वरावर अवलंबून होता. दाविदाचा विश्वास किती मजबूत होता, दाविदाचा विश्वास किती स्ट्रॉंग होता की तो म्हणत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. तो मला हिरव्या चार कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. पहा, दाविदाचा विश्वास या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. आज जर का असा विश्वास आमच्याकडे असेल, आमच्या जीवनात असेल, एक यशस्वी ख्रिस्ती कुटुंब, यशस्वी ख्रिस्ती व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी हो आणि अनेकांसाठी आम्ही आदर्श हो. अनेक लोक आमच्याकडे पाहून त्या ठिकाणी आमचं ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करतील, आमचं जीवन पण आदर्श घेतील आणि प्रभूला प्रसन्न करतील आणि ते देखील त्यांच्या जीवनामध्ये आनंदित होतील, ते देखील त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादित होतील. आणि म्हणून दाविदाच्या जीवनापासून आज याच गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत की आम्ही यशस्वी कसं होऊ शकतो, काय केल्याने आम्हाला यश प्राप्त होईल, काय केल्याने आमची परिस्थिती बदलेल. आणि म्हणून जर अशा प्रकारचा विचार आज आम्ही करत असू तर दाविदाचं चरित्र आम्हाला वाचणं गरजेचं आहे, दाविदाचं जीवन आम्हाला वाचणं गरजेचं आहे. आणि जो कोणी दाविदाचं जीवन वाचेल, फॉलो करेल, दाविदाने जसं केलं तसं तो जीवन जगेल, निश्चितच दाविदासारखा तो यशस्वी होईल आणि परमेश्वर त्याला त्या ठिकाणी उंच करेल. कारण अनुवाद 28 अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की मी पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करेल. परंतु एक कंडिशन त्यामध्ये आहे की तुझा देव परमेश्वर याचवर तू पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण इच्छाने, पूर्ण ताकदीने, पूर्ण शक्तीने जर प्रीती करशील आणि ज्या आज्ञा तुला त्यानं दिलेल्या आहेत त्या जर तू मान्य करून पाहशील तर हे सर्व आशीर्वाद तुला प्राप्त होतील. आणि त्यामधला हा आशीर्वाद आहे की तू पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा मी तुला उंच करेल, तुझ्या शेतापोतात मी तुला आशीर्वाद देईल, तुझ्या नगरामध्ये मी तुला आशीर्वाद देईल, तुझ्या गावामध्ये मी तुला आशीर्वाद देईल, तुझ्या संततीला मी आशीर्वाद देईल. प्रत्येक गोष्टीमध्ये तू घरात येशील तेव्हा आशीर्वादित होशील, बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील, तुझं काथवट आशीर्वादित होईल, काहीही कमी पडणार नाही. या सर्व गोष्टी जर आज आम्हाला पाहिजे असतील तर निश्चितच दाविदाचं जीवन आम्ही पाहूया, त्याच्या जीवनाकडे आम्ही लक्ष केंद्रित करूया. आणि जर आम्ही दाविदाच्या जीवनाकडे लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच आम्हाला देखील यश मिळेल, आम्ही देखील एक यशस्वी व्यक्ती हो आणि आम्ही देखील देवाचा जय जयकार करू आणि अनेक लोकांना यशाकडे आम्ही देखील त्या ठिकाणी आणू. आणि म्हणून आज या ठिकाणी हे सुंदर सब्जेक्ट, सुंदर पार्ट आपल्याला प्रभूने दिलेला आहे की ते पार्ट आहे दाविदाच्या जीवनापासून अनेकांचं जीवन बदललेलं आहे आणि अनेकाने आपल्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या सुंदरशा छोट्याशा संदेशाद्वारे
प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. निश्चितच दाविदासारखं तुमचं आणि माझं जीवन करण्यासाठी प्रभू समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड.